सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहराची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या आणि केंदाळाच्या विळख्यात अडकली आहे. पंचगंगा नदीचं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पंचगंगा केंदाळ मुक्तीसाठी पैलवान अमृतमामा भोसले आणि वेगवान तालीम मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी आज पंचगंगा नदीमधून केंदाळ काढायला सुरुवात केली आहे. इचलकरंजी शहर, कोल्हापूर शहरासह 65 खेड्यांना पंचगंगा नदीद्वारे पाणी दिलं जातं. हीच पंचगंगा नदी गेल्या काही वर्षांपासून प्रदूषित नदी बनल्यामुळं या नदीचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेचं सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिक्स होत आहे. तसंच शिरोली MIDC, लक्ष्मी इंडस्ट्रीज, कागल MIDC, तसंच इचलकरंजी महानगरपालिकेचं आणि ग्रामीण भागातलं सांडपाणी आणि मैलायुक्त पाणी, रासायनिक पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिक्स होत आहे. त्यामुळं नदी प्रदूषित बनली आहे. त्याचबरोबर केंदाळाचं साम्राज्यही आहे. याच अनुषंगानं इचलकरंजी शहरात दरवर्षी पैलवान अमृतमामा भोसले हे व्यंकोबा मैदानमधील 100 पैलवानांच्या मदतीनं केंदाळ काढत असतात. आज पंचगंगा नदीमधील केंदाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी केंदाळ काढण्यासाठी उपस्थित होते. यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं हे केंदाळ काढण्यात आलं. ही मोहीम अशीच सातत्यानं सुरू ठेवण्याची गरज आहे. केंदाळमुक्त आणि प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. इचलकरंजी शहराला 5 दिवसाआड पाणी मिळत आहे. नदी ओशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था इचलकरंजीकरांची झाली आहे. दरवर्षी पंचगंगा नदीला मोठ्या प्रमाणात केंदाळ येत असतं, पण यावर्षी केंदाळ मोठ्या प्रमाणात आल्यामुळं हे कसं काढायचं असा प्रश्न महानगरपालिकेसमोर निर्माण झाला आहे. पण व्यंकोबा तालीममधील पैलवान हे दरवर्षी करून दाखवतात. त्यामुळं महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर यांनी गांभीर्यानं दखल घेऊन शहराची वरदायिनी असलेली पंचगंगा नदी केंदाळमुक्त कशी होईल याकडं लक्ष देणं गरजेचं बनलं. आज हे केंदाळ काढण्यासाठी व्यंकोबा तालीममधील पैलवान, नगरसेवक, महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.